Hello everyone, welcome in SRG Technical. In previous lecture, we have studied all the parameters about delta connections. Means we have seen syllabus topic 4.7 voltage, current and power relation in a balanced delta load. In that syllabus topic 4.7.1 line voltage and phase voltages for delta connected supply. Syllabus topic 4.7.2 phase and line voltage in delta connections we have seen in previous lecture. Syllabus topic 4.7.2 phase and line voltages in delta connections. Also we have seen syllabus topic 4.7.3 line current and phase current for delta connections. Okay. Again we have seen the complete phasor diagram for delta load. Syllabus topic 4.7.5 power relations, power triangles, power factor, comparison of star and delta connection. We have seen last topic, syllabus topic 4.7.8, comparison of star and delta connection. Now in this video, in this lecture, we will going to see some examples on delta connected load. Okay, example 4.7.1, a three-phase delta connected balanced load having a resistance of 50 ohm. Okay, once again I will repeat it. A three-phase delta connected balanced load. Okay, balanced load, it is a balanced load having resistance of 50 ohm, resistance of 50 ohm per phase. Okay, per phase, slash indicates that per phase, and capacitance of 50 microfarad per phase is supplied by 440 volt 3 phase 50 hertz AC supply. Determine line current, phase current, true power, apparent power. ओके, एक्झाम्पल 4.7.1 मध्ये काय विचारलेलं आहे पहा. अ थ्री फेज डेल्टा कनेक्टेड बॅलन्स लोड आहे, थ्री फेजचा लोड आहे, बॅलन्स्ड आहे आणि डेल्टा कनेक्टेडमध्ये आहे, हॅव्हिंग अ रेजिस्टन्स ऑफ 50 ओहम, की त्या लोडचे रेजिस्टन्स जो आहे तो 50 ओहम आहे प्रति फेज, अँड कॅपॅसिटन्स ऑफ 50 मायक्रोफॅरेड, आणि कॅपॅसिटन्स जो आहे तो 50 मायक्रोफॅरेड आहे प्रति फेज, इज सप्लायड बाय 440 व्होल्ट, आणि त्याला सप्लाय केलेला आहे 440 व्होल्टने थ्री फेज 50 हर्ट्झ इतक्या फ्रिक्वेन्सीच्या एसी सप्लायने. डिटरमाइन, आपल्याला डिटरमाइन करायचं आहे खालील गोष्टी. फर्स्ट, लाईन करंट, फेज करंट, ट्रू पॉवर आणि अपॅरंट पॉवर. ओके, सोल्युशन, दिलेल्या क्वांटिटी ज्या आहेत त्या व्यवस्थित लिहून घ्यायच्या आहेत. आर इक्वल्स टू 50 ओहम पर फेज, प्रति फेज रेजिस्टन्स किती आहे 50 ओहमचा. कपॅसिटन्स दिलेला आहे म्हणजे एक्सी फाइंड आउट करावं लागेल. ओके, एक्सी फाइंड आउट करायचं आहे पहा. C इक्वल्स टू 50 मायक्रोफॅरेड पर फेज डेल्टा लोड. ओके, VPH इक्वल्स टू VL, म्हणजेच डेल्टा कनेक्शन लोडमध्ये, बॅलन्स्ड डेल्टा कनेक्शन लोडमध्ये फेज व्होल्टेज जितका आहे तितकाच लाईन व्होल्टेज असतो 440 व्होल्ट. ओके, थ्री फेज आहे, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 50 हर्ट्झ. वी नो दॅट, आपल्याला माहीत आहे XC कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इक्वल्स टू 1/2 पाय FC. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सचा फॉर्म्युला आहे XC इक्वल्स टू 1/2 पाय FC. 2 पाय ओके आहेतच, 2 इंटू 3.14. एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी जी दिलेली आहे प्रॉब्लेममध्ये 50 हर्ट्झ. सी घ्यायचा आहे, कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू सी दिलेली आहे 50 इंटू 10⁻⁶ मायक्रोसाठी आपण काय करतो 10⁻⁻6. ओके, म्हणजेच काय 50 हे फ्रिक्वेन्सीचा 50 आहे, सेकंड 50 हा कॅपॅसिटरची व्हॅल्यू आहे. 50 इंटू 10⁻⁶ मायक्रोफॅरेड इक्वल्स टू 63.69 ओहम. XC कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आपल्याला मिळतोय 63.69 ओहम. द इम्पिडन्स इन ईच फेज. ओके, मग इम्पिडन्स कॅल्क्युलेट करावा लागेल प्रति फेजसाठी, ZPH. ओके, ZPH म्हणजे प्रति फेज इम्पिडन्स, पर फेज इम्पिडन्स किंवा फेज इम्पिडन्स इक्वल्स टू √R² प्लस XC². हा आपला इम्पिडन्स फाइंड आउट करण्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला. ZPH फेज इम्पिडन्स इक्वल्स टू √3R² प्लस XC². ZPH इक्वल्स टू √3 50² प्लस 63.69². आपल्याला हा सॉल्व्ह केल्यानंतर 80.97 ओहम इतका इम्पिडन्स मिळतो. फर्स्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे फेज करंट IPH. IPH इक्वल्स टू VPH अपॉन ZPH. ओके, फेज करंटचा फॉर्म्युला आहे फेज व्होल्टेज डिवायडेड बाय फेज इम्पिडन्स. फेज व्होल्टेज दिलेला आहे 440 व्होल्ट डिवायडेड बाय, आत्ताच आपण फेज इम्पिडन्स फाइंड आउट केला 80.97, तो छेदात लिहा 80.97. 440ला 80ने 80.97ने भाग दिला असता आपल्याला 5.434 अँपिअर इतका हा IPH फेज करंट आपल्याला मिळतोय. मग आता लाईन करंट
आणि फेज करंट यांच्यातील संबंध काय आहे डेल्टा कनेक्शनमध्ये? ओके, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन फेज करंट अँड लाईन करंट? ओके, वी हॅव IL इक्वल्स टू √3 IPH. IL हा मोठा असतो IPH पेक्षा कितीने? √3 पटीने. IL इज हायर दॅन IPH by √3 times. Okay, therefore IL equals to √3 into 5.434. Okay, IL equals to √3 into 5.434 equals to 9.41. After the solving the multiplication, we get 9.41 ampere. It is the IL line current. Okay. Uh, for the verification, we have by the observation we will verify the IL is higher than IPH by √3 times. Okay. आपणाला ऑब्झर्वेशनवरून सुद्धा लक्षात येते की IL हा मोठा आहे, IL हा मोठा आहे IPH पेक्षा √3ने. ठीक आहे. पॉवर फॅक्टर थर्ड डिटरमाइन पॉवर फॅक्टर, सॉरी, ट्रू पॉवर. ओके, ट्रू पॉवर और ॲक्टिव्ह पॉवर और रिअल पॉवर. ओके, ठीक आहे. आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे P इक्वल्स टू √3 VL/IL cos phi. P इक्वल्स टू √3 VL/IL cos phi. बट cos phi इक्वल्स टू R/Z. परंतु cos phi आपल्याला माहीत नाही आहे. cos phiचं स्टँडर्ड फॉर्म्युला काय? रेझिस्टन्स अपॉन इम्पिडन्स. रेझिस्टन्स दिलेला आहे 50 ओम डिवायडेड बाय इम्पिडन्स आपण कॅल्क्युलेट केला होता 80.97 इक्वल्स टू 0.6175. Therefore P equals to √3 into 440 into 9.41 into 0.6175. Therefore power P equals to 4429.25 वॅट. ओके, पॉवर किती मिळते आपल्याला? 4429.25 वॅट इतकी मिळते, म्हणजेच 4.429 किलोवॅट. ओके, समथिंग किलोवॅट. ठीक आहे. फोर्थ आहे ॲपॅरंट पॉवर. ॲपॅरंट पॉवर म्हणजे स्पष्ट शक्ती. ॲपॅरंट पॉवरचा फॉर्म्युला काय? कॅपिटल S इक्वल्स टू √3 VL/IL. ओके, थ्री फेज डेल्टा कनेक्शनमध्ये ॲपॅरंट पॉवरचा फॉर्म्युला आहे कॅपिटल S इक्वल्स टू √3 VL/IL. ओके, देअरफॉर √3 इंटू VL 440, IL 9.41, S equals to 7171.38 volt ampere. Okay, this is the apparent power. Capital S equals to 7171.38 volt ampere. Okay, next example आहे example number 4.7.8. अ डेल्टा कनेक्टेड इंडक्शन मोटर आहे की ज्याच्यामध्ये डेल्टा कनेक्शन आहे. हॅविंग 3 आयडेंटिकल कॉईल वाइंडिंग्स. 3 आयडेंटिकल म्हणजे 3 एकसारखे कॉईल वाइंडिंग्स आहेत. इज सप्लाइड बाय अ 3 फेज, की ज्याला आपण सप्लाय दिलेला आहे कितीने? 3 फेज सप्लाय 400 व्होल्ट सप्लाय. द लाईन करंट इज 43.3 अँपियर. लाईन करंट देतानाच दिलेले आहेत IL इक्वल्स टू. ओके, कोणता कनेक्शन आहे? डेल्टा. लाईन करंट किती आहे? 43.3 अँपियर. अँड द टोटल पॉवर टेकन फ्रॉम द सप्लाय इज 20 किलोवॅट. आणि सप्लायकडून जो मशीन पॉवर घेणार आहे, इंडक्शन मोटरची पॉवर घेत्या P इक्वल्स टू 24 किलोवॅट. म्हणजे पॉवर पण दिलेला आहे ऑलरेडी, पॉवर दिले, लाईन करंट दिलेला आहे. फाइंड द रेझिस्टन्स अँड रिॲक्टन्स पर फेज ऑफ द वाइंडिंग. म्हणजेच R आणि Xची जी बाजू आहे प्रति वाइंडिंगला ते आपल्याला शोधायचे आहे. ओके, तर पहा सोल्युशन गिवन. IL इक्वल्स टू 43.3 अँपियर, P इक्वल्स टू 24 किलोवॅट, VL इक्वल्स टू 400 व्होल्ट. ओके, इथं पाहू शकतो आपण डेल्टा कनेक्शनमध्ये जो फेज व्होल्टेज आहे तोच लाईन व्होल्टेजसुद्धा असणार आहे. म्हणून VL इक्वल्स टू 400 व्होल्ट. डेल्टा कनेक्टेड बॅलन्स लोड. फॉर डेल्टा कनेक्शन VL इक्वल्स टू VPH, म्हणजेच लाईन व्होल्टेज जितका आहे तितकंच फेज व्होल्टेज असणार आहे 400 व्होल्ट. टू फाइंड R. आपणाला R शोधण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे? सुरुवातीला IPH वरून आपल्याला ZPH. ओके, त्याचबरोबर पॉवरवरून आपल्याला cos phi, पॉवरच्या फॉर्म्युलावरून cos phi फाइंड आउट करता येईल. मग RPH इंटू ZPH इंटू cos phi या फॉर्म्युलावरून आपल्याला RPH फाइंड आउट करता येईल. ओके, तर पहा गिवन लाईन करंट जे दिलेले आहेत IL इक्वल्स टू 43.3 अँपियर, पॉवर P इक्वल्स टू 24 किलोवॅट, VL म्हणजेच लाईन व्होल्टेज 400 व्होल्ट. डेल्टा कनेक्टेड बॅलन्स लोड आहे. फॉर डेल्टा कनेक्शनसाठी लाईन व्होल्टेज इक्वल्स टू फेज व्होल्टेज इक्वल्स टू 400 व्होल्ट. फर्स्ट अपॉन वी विल गोइंग टू फाइंड R शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? IPH इक्वल्स टू IL डिवायडेड बाय √3. हा जो डेल्टा कनेक्शनसाठी IPH म्हणजेच फेज करंट आणि लाईन करंटमधला जो डिफरन्स आहे, जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला यूज करावा लागेल. IPH इक्वल्स टू IL डिवायडेड बाय √3. IL दिलेला आहे 43.3 छेद √3 इक्वल्स टू 25 अँपियर. फेज करंट किती मिळतो आपल्याला? 25 अँपियर.
ठीक आहे. फेज करंटवरून आपण फेज इम्पिडन्स फाइंड आउट करू शकतो. आपल्याला फॉर्म्युला आहे IPH = VPH / ZPH. इथं छेदात असणारा ZPH बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेताना अंशात येईल आणि इथे IPH जो गुणाकारात होता बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना छेदात जाईल. इतकंच अल्टरेशन आपल्याला लागेल आणि ZPH आपल्याला फाइंड आउट करता येईल. ZPH = VPH / IPH. VPH दिलेला आहे, फेज व्होल्टेज दिलेला आहे 400 / IPH 25 = 16 ओहम. हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला हा भागाकार सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला 16 ओहम इतका ZPH मिळेल. इम्पिडन्स पर फेज 16 ओहम. देन वी हॅव फॉर्म्युला ऑफ पॉवर. आपल्याकडे पॉवरचा फॉर्म्युला आहे P = √3 VL/IL cos phi. ओके, VL आहे, IL आहे. ओके, त्याचबरोबर पॉवरसुद्धा आहे, √3 तर आहेच. cos phi माहीत नाही आहे आपल्याला. cos phi फाइंड आउट करावं लागेल. मग cos phi फाइंड आउट करण्यासाठी ह्या cos phi ला ज्या गुणाकारात ज्या टर्म्स आहेत त्या नको आहेत, म्हणजेच बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाहिजेत. ओके, मग ह्या सगळ्या बरोबर चिन्हाच्या पलीकडे दिल्या तर काय होईल पहा. √3 इकडे म्हणजेच पॉवरच्या छेदात √3 इंटू VL/IL cos phi शिल्लक राहील. मग cos phi = पॉवर 24 × 10⁻³ आता 10⁻³ का घेतला. 24 × 10⁻³ कारण किलोसाठी, किलोचं कन्व्हर्जन आहे. 24 किलोवॅट इतकी पॉवर दिल्या. मग 24 × 10⁻³ किलोसाठी 10⁻³ डिवायडेड बाय ह्या सर्व व्हॅल्यूज ठेवल्या. √3 VL/IL इतक्या व्हॅल्यूचा जो गुणाकार आहे तो इतका येतो 29,999.11 29,999.11. ठीक आहे. मग हे 24,000ला 29,000ने भाग दिला तर आपल्याला cos phi किती मिळतो 0.8. ओके, 0.8 आपला हा पॉवर फॅक्टर cos phi. ठीक आहे. आता आपण RPH = ZPH × cos phi या फॉर्म्युल्याने RPH म्हणजेच रेझिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. RPH = ZPH cos phi. ZPH माहीत आहे, इम्पिडन्स आपण 16 ओहम कॅल्क्युलेट केला. cos phi आत्ताच कॅल्क्युलेट केला 0.8. 16 × 0.8 = 12.8 ओहम. ओके, रेझिस्टन्स किती मिळाला आपल्याला 12.8 ओहम. ठीक आहे. आता एक्सची टर्म फाइंड आउट करायची. एक्सची टर्म फाइंड आउट करण्यासाठी XPH = म्हणजेच पर फेज रिॲक्टन्स = पर फेज इम्पिडन्स इंटू साइन फाय हा फॉर्म्युला ठेवला की आपल्याला XPH मिळेल. ठीक आहे. आता साइन फाय ठेवायचं आहे बरोबर आहे. cos फायची तर व्हॅल्यू आहे. cos फायच्या व्हॅल्यूवरून फक्त आपण फायची व्हॅल्यू शोधू शकतो. ती कशी. फाय = cos इनवर्स 0.8 = 6.86 डिग्री. ओके, देअरफॉर XPH = 16. ZPHची व्हॅल्यू घ्या 16 ओहम. ओके, साइन आहे तसंच ठेवायचं. साइनच्या कंसामध्ये फायची किंमत फक्त ठेवायची आहे अँगलची, जी आता आपण कॅल्क्युलेट केली. ओके, ओके, इथं मिस्टेक आहे 36.86 येईल. ओके, 36.86. XPH = 16 × sin 36.86 डिग्री = 9.6 ओहम. कॅल्सीमध्ये हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला 9.6 इतका रिॲक्टिव्ह पार्ट मिळेल. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल 4.7.12. अ डेल्टा कनेक्टेड लोड हॅव्हिंग फेज इम्पिडन्स ऑफ 8 + j6 ओहम. डेल्टा कनेक्टेड लोड आहे, त्याच्यामध्ये रेझिस्टिव्ह पार्ट म्हणजेच रेझिस्टन्सची किंमत दिलेली आहे 8 ओहम प्लस रिॲक्टिव्ह पार्ट आहे J6 ओहम बिंग सप्लायड बाय स्टार कनेक्टेड अल्टरनेटर. ओके, त्याला आपण स्टार कनेक्टेड अल्टरनेटरने सप्लाय करतो. ओके, हे लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचं आहे. स्टार कनेक्टेड अल्टरनेटरने सप्लाय करतोय हॅव्हिंग लाईन व्होल्टेज की ज्याचा लाईन व्होल्टेज दिलेला आहे आपल्याला 230 व्होल्ट 230 व्होल्टेज इतका लाईन व्होल्टेज दिलेला आहे. डिटरमाइन फेज करंट, लाईन करंट, पॉवर फॅक्टर, रिॲक्टिव्ह पॉवर. आता आपल्याला कोणकोणत्या गोष्टी फाइंड आउट करायच्या आहेत. फेज करंट, लाईन करंट, पॉवर फॅक्टर आणि रिॲक्टिव्ह पॉवर. लोड तर आहे डेल्टाचा, परंतु त्याला आपण स्टार कनेक्टेड अल्टरनेटरने काय करतोय सप्लाय देतोय. त्याला जी पॉवर देतोय ती स्टार कनेक्टेड असलेल्या अल्टरनेटरकडून देतोय. 230 व्होल्ट त्याचा जो लाईन व्होल्टेज आहे आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे फेज करंट, लाईन करंट, पॉवर फॅक्टर आणि रिॲक्टिव्ह पॉवर. सोल्युशन पहा. गिवन ZPH. ओके, फेज इम्पिडन्स आपल्याला दिलेला आहे 8 + j6 ओहम. VPH दिलेला आहे 230 व्होल्ट. VPH दिलेला आहे 230 व्होल्ट. ओके, जरी आपल्याला जो सप्लाय करणारा अल्टरनेटर जरी स्टार कनेक्टेड असला तरी आपण लोड कोणाला देतोय डेल्टाला देतोय. डेल्टाला देत आहे म्हणून जो लाईन व्होल्टेज आहे तोच आपल्याला इथे फेज व्होल्टेज असणार आहे डेल्टा कनेक्शनसाठी. हे कन्फ्युजन करून घ्यायचं नाही आहे. ओके, लोडची बाजू कोणती आहे ती शेवटी गृहीत धरायची आहे. फेज व्होल्टेज = 230 व्होल्ट. स्टेप 1 फाइंड Z. इम्पिडन्स फाइंड आउट करण्यासाठी ZPH = आपल्याकडे फॉर्म्युला आहे √R² + X² = 8² + 6² = 10 ओहम.
Power factor cos phi, power factor equals to cos phi equals to R upon ZPH equals to 8/10. 0.8 हा पॉवर फॅक्टर मिळतोय. साइन फाय एक्स अपॉन ZPH 6/10 इक्वल्स टू 0.6 हा साइन फाय सुद्धा मिळतोय रेडीमेड. ठीक आहे. स्टेप 2 पहा, कॅल्क्युलेट फेज करंट IPH. कॅल्क्युलेट फेज करंट IPH. IPH फाइंड आउट करण्यासाठी IPHचा फॉर्म्युला IPH इक्वल्स टू VPH डिवायडेड बाय ZPH. फेज करंट फाइंड आउट करण्यासाठी फेज व्होल्टेज डिवायडेड बाय फेज इम्पिडन्स. फेज व्होल्टेज किती आहे 230 डिवायडेड बाय 10 23 एम्पियर. स्टेप 3 कॅल्क्युलेट लाईन करंट. लाईन करंट कॅल्क्युलेट करण्यासाठी IL इक्वल्स टू √3 IPH. ओके. डेल्टा कनेक्शन लोडमध्ये IL हा मोठा आहे IPH पेक्षा √3 ने, म्हणून IL इक्वल्स टू √3 गुणिले IPH फेज करंट इक्वल्स टू √3 इंटू 23. फेज करंट फाइंड आउट केला आत्ताच आपण 23 एम्पियर. याला √3 ने गुणले असता आपल्याला 39.84 एम्पियर इतका लाईन करंट मिळतो. ओके. फोर्थ आहे कॅल्क्युलेट रिॲक्टिव्ह पॉवर. रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजे क्रियाशील शक्ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. रिॲक्टिव्ह पॉवर कॅपिटल Q. रिॲक्टिव्ह पॉवर इक्वल्स टू 3 इंटू VPH इंटू IPH साइन फाय. ओके. हा फॉर्म्युला आहे रिॲक्टिव्ह पॉवरचा. कॅपिटल Q इक्वल्स टू 3 इंटू VPH इंटू IPH इंटू साइन फाय. VPH IPH ओके इक्वल्स टू 3 इंटू 230 3 इंटू 230 इंटू 23 इंटू 0.6. पी रिॲक्टिव्ह किंवा कॅपिटल Q जरी म्हटलं तरी चालेल. ओके. 9522 व्होल्ट एम्पियर. ओके. आपल्याला रिॲक्टिव्ह पॉवर मिळतोय 9522 9522 व्होल्ट एम्पियर इतका आपल्याला रिॲक्टिव्ह पॉवर मिळतोय. म्हणजेच 9.522 किलो व्होल्ट एम्पियर इतका आपल्याला रिॲक्टिव्ह पॉवर मिळतोय, कॅपिटल Q मिळतोय. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल नंबर 4.7.14. बॅलन्स्ड 3 फेज लोड ऑफ 3 किलोवॅट ॲट पॉवर फॅक्टर 0.8 लॅगिंग. बॅलन्स्ड 3 फेज लोड दिलेला आहे, 3 किलोवॅट त्याची पॉवर आहे, पॉवर फॅक्टरसुद्धा दिलेला 0.8ला. लॅगिंग करतोय म्हणजेच इंडक्टिव्ह लोड असेल. इज कनेक्टेड अक्रॉस 3 फेज सप्लाय, जो की 3 फेज सप्लायच्या अक्रॉस भोवती कनेक्ट केलेला आहे. इफ जर लाईन करंट 12.5 एम्पियर असेल. लाईन करंट म्हणजेच काय IL. लाईन करंट इफ म्हटले ते, इफ म्हणजेच काय जर. लाईन करंट इज 12.5 एम्पियर. कॅल्क्युलेट द रेजिस्टन्स अँड रिॲक्टन्स. रेजिस्टन्स आणि रिॲक्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे इन ईच ब्रांच ऑफ स्टार कनेक्टेड लोड. इन ईच ब्रांच ऑफ स्टार कनेक्टेड लोड. आता इथे बॅलन्स्ड 3 फेज लोड तर सांगितला होता, परंतु कोणता लोड होता हे सांगितलं नव्हतं. इथं सांगितलेलं आहे. ओके. प्रॉब्लेमच्या 5th लाईनमध्ये सांगितलेलं आहे की स्टार कनेक्टेड लोड आहे. व्हॉट विल बी द लाईन करंट. मग लाईन करंट काय असेल. अँड पॉवर लॉस इफ द सेम लोड इज कनेक्टेड टू डेल्टा. आणि पॉवर लॉस काय असेल जर की तोच लोड हे डेल्टा कनेक्शन केलं तर. ओके. संभ्रमात टाकणारा प्रॉब्लेम आहे, परंतु टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही. गिवन क्वांटिटी ज्या आहेत ते लिहायचे आहेत. P इक्वल्स टू 3 किलोवॅट. पॉवर जी दिलेली आहे ती 3 किलोवॅट दिलेली आहे. पॉवर फॅक्टर कॉस फाय 0.8 लॅगिंगमध्ये सांगितलेलं आहे. लाईन करंट 12.5 एम्पियर दिलेला आहे. ठीक आहे. पार्ट 1 काय. पार्ट 1 काय सांगतोय प्रॉब्लेमचा. स्टार कनेक्टेड लोड असताना, स्टार कनेक्टेड लोड असताना आपल्याला रेजिस्टन्स आणि रिॲक्टन्स इन ईच ब्रांच, प्रति ब्रांचमधला प्रति शाखेमधला आपल्याला रेजिस्टन्स आणि रिॲक्टन्स फाइंड आउट करायचं आहे स्टार लोड असताना. ओके. स्टार कनेक्टेड लोड पॉवर P इक्वल्स टू √3 VLIL कॉस फाय. आपल्याला दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. स्टार कनेक्टेडमध्ये असताना फेज व्होल्टेज आणि लाईन व्होल्टेज यांच्यामध्ये √3चा फरक असतो. बाकी लाईन करंट आणि फेज करंट हे सेम असतात, परंतु याच्या विरुद्ध उलटा. ओके. डेल्टा कनेक्शनमध्ये फेज व्होल्टेज, लाईन व्होल्टेज हे दोन्ही सेम असतात, मात्र लाईन करंट आणि फेज करंट यांच्यामध्ये √3चा फरक असतो. ठीक आहे. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या की आपल्याला सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील. P इक्वल्स टू √3 VLIL कॉस फाय. पॉवर दिलेली आहे 3 किलोवॅट म्हणजेच 3 गुणिले 10 म्हणजेच 3 गुणिले 1000 3000 आपणाला तो पॉवर होईल. ओके. इक्वल्स टू √3 VLIL √3 VL आपल्याला फाइंड आउट करायचं आहे स्टार लोडमध्ये असताना. IL दिलेला आहे 12.5 कॉस फाय, पॉवर फॅक्टर दिलेला आहे कॉस फाय 0.8. VL फाइंड आउट करत असताना रिअरेंज केला म्हणजेच बरोबर चिन्हाच्या पलीकडे √3 गुणिले 12.5 गुणिले 0.8 हे गुणाकारात होते. अलीकडे येताना भागाकारात येणार. 3000ला ते भाग जाणार. ओके. म्हणून VL बरोबर 173.2 व्होल्ट इतका आपल्याला लाईन व्होल्टेज मिळते स्टार कनेक्टेडमध्ये. ठीक आहे. तोच फेज व्होल्टेज जर काढायचं असेल, ओके, हा आपल्याला लाईन व्होल्टेज मिळतोय
173.2 व्होल्ट, तो जर फेज व्होल्टेजमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल, कन्व्हर्जन करायलाच पाहिजे. ओके, तर √3चा फरक आहे. VPH फेज व्होल्टेज हे लाईन व्होल्टेजला 1/√3च्या पटीने आहे, 1/√3च्या पटीने आहे. म्हणून लाईन व्होल्टेज डिवायडेड बाय √3. लाईन व्होल्टेज किती आहे? 173.2 डिवायडेड बाय √3 इक्वल्स टू 100 व्होल्ट. हा आपल्याला फेज व्होल्टेज आला स्टार कनेक्टेड लोड असताना. ठीक आहे. IPH इक्वल्स टू IL. जेवढा फेज करंट आहे तेवढाच लाईन करंट असतो, 12.5 अँपिअर. देअरफॉर ZPH इक्वल्स टू VPH डिवायडेड बाय IPH. म्हणून आपल्याला इम्पिडन्स काय मिळणार आहे प्रति फेजचा? VPH डिवायडेड बाय IPH. 100 भागिले 12.5 8 ओहम इतका आपल्याला इम्पिडन्स मिळेल ZPH. ठीक आहे. आता आपल्याला RPH फाइंड आउट करावं लागेल, कारण आपल्याला स्टार कनेक्टेड लोड असताना काय कॅल्क्युलेट करायचं आहे? रेजिस्टन्स आणि रिॲक्टिव्ह पार्टच कॅल्क्युलेट करायचा आहे. रेजिस्टन्स आणि रिॲक्टन्स म्हणजे आपण पहिल्यांदा इम्पिडन्सपर्यंत सर्व गोष्टी कॅल्क्युलेट केल्या. इम्पिडन्स याच्याशी संबंधित असणारा RPH बरोबर इम्पिडन्स गुणिले कॉस फाय या फॉर्म्युल्याने आपण RPH म्हणजेच रेजिस्टन्स पार्ट आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, RPH इक्वल्स टू ZPH इंटू कॉस फाय. कॉस फाय प्रॉब्लेममध्ये दिलेलंच आहे. ZPH आत्ताच आपण कॅल्क्युलेट केला. 8 इंटू 0.8 इक्वल्स टू 6.4 ओहम इतका आपल्याला रेजिस्टिव्ह पार्ट मिळतो आहे. त्याचसोबत आपण रिॲक्टन्स पार्ट जो आहे XPH इक्वल्स टू √ZPH स्क्वेअर मायनस RPH स्क्वेअर ह्या फॉर्म्युल्याने रिॲक्टिव्ह पार्ट आपण कॅल्क्युलेट करू शकतो. इक्वल्स टू इक्वल्स टू √8 स्क्वेअर मायनस 6.4 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू 4.8 आपल्याला रिॲक्टिव्ह पार्ट मिळाला स्टार कनेक्टेड लोड असताना. पॉवर लॉस सुद्धा फाइंड आउट करायचा आहे. इक्वल्स टू √3 VL कॉस फाय. √3 इक्वल्स टू VL 173.2 IL 12.5 कॉस फाय 0.8 इक्वल्स टू हे सर्व मल्टिप्लिकेशन केलं असता आपल्याला 3000 वॅट इतकी पॉवर मिळते, जी की आपल्याला प्रॉब्लेममध्ये सुद्धा दिलेली आहे. ओके, इथं पाहू शकतो आपण पॉवर लॉस. ओके, तर पहा पार्ट सेकंड काय सांगतोय? व्हॉट विल बी लाईन करंट. ओके, लाईन करंट काय असेल अँड पॉवर लॉस, आणि पॉवर लॉस काय असेल इफ द सेम लोड इज कनेक्टेड इन डेल्टा. तोच सेम लोड डेल्टा सप्लायला कनेक्ट केला असता लाईन करंट काय होईल आणि पॉवर लॉस काय होईल. ओके, पार्ट सेकंड आपण पाहतोय. डेल्टा कनेक्टेड लोड गिवन ZPH इक्वल्स टू 8 ओहम. ओके, इम्पिडन्स तर सेम असणार आहे. ZPH 8 ओहम. VL जो डेल्टा कनेक्शनमध्ये कसा असतो पहा. डेल्टा कनेक्शनमध्ये VPH जितका आहे तितकाच VL असतो. ओके, मग VPH आपण कॅल्क्युलेट केला होता फेज व्होल्टेज, जो की लाईन व्होल्टेज तोच असणार आहे 173.2 व्होल्ट. ओके, लाईन करंट आपल्याला फरक असतो. लाईन करंट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला फेज करंट सुरुवातीला कॅल्क्युलेट करावा लागेल. VPH डिवायडेड बाय ZPH. VPH किती आहे? 173.2 डिवायडेड बाय 8. IPH किती मिळतो? 21.65 अँपिअर. आता पहा, डेल्टा कनेक्शनमध्ये फेज व्होल्टेज आणि लाईन व्होल्टेज सेम असतात, परंतु लाईन करंट आणि फेज करंट यांच्यामध्ये √3चा फरक असतो. म्हणून देअरफॉर लाईन करंट कॅल्क्युलेट करावा लागेल. लाईन करंट इक्वल्स टू √3 इंटू 21.65 हा फेज करंट. ठीक आहे, म्हणजेच लाईन करंट हा मोठा असतो फेज करंटपेक्षा √3च्या पटीने. म्हणून पहा, लाईन करंट आपल्याला 37.5 अँपिअर इतका मिळतोय. पॉवर फाइंड आउट करायचे. पॉवर लॉस P इक्वल्स टू √3 VL कॉस फाय. √3 VL आहेच 173.2. IL आत्ताच कॅल्क्युलेट केला 37.5. कॉस फाय अगोदरच दिलेला आहे 0.8. टोटल पॉवर किती येते? 9000 वॅट, म्हणजेच 9 किलोवॅट इतकी पॉवर आपल्याला डेल्टा कनेक्शन लोडसाठी खर्च होते. ओके, तर पहा हा जो प्रॉब्लेम आहे विद्यार्थ्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचे आहेत. हे दोन्ही प्रॉब्लेम्स समर 14चा जो प्रॉब्लेम आहे एक्झाम्पल नंबर 4.7.18 आणि एक्झाम्पल नंबर 4.7.19 या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पॉज करून थांबवून त्याचा स्क्रीनशॉट घेऊन हा प्रॉब्लेम वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे, लिहायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. ओके, तर पहा नेक्स्ट एक्झाम्पल. ठीक आहे, विद्यार्थ्यांनी फक्त हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. समर 14चा जो प्रॉब्लेम आहे त्याचा व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घ्या. आपण हा प्रॉब्लेम आता इथे सॉल्व्ह करूया. एक्झाम्पल 4.7.19 बॅलन्स डेल्टा. ठीक आहे, बॅलन्स्ड डेल्टा आहे. कन्सिस्ट ऑफ पर फेज इम्पिडन्स ऑफ 5 + j7 ओहम. इम्पिडन्स आपल्याला रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये दिलेला आहे. डेल्टा कनेक्टेड लोड आहे बॅलन्स्ड. इट इज सप्लायड विथ 200 व्होल्ट. त्याला आपण सप्लाय केलेला आहे 200 व्होल्टने 50 हर्ट्झ इतक्या फ्रिक्वेन्सीने 3 फेज AC सप्लाय. कॅल्क्युलेट लाईन करंट कॅल्क्युलेट करायचं आहे. फेज करंट कॅल्क्युलेट करायचं आहे. फेज व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे दिलेलं व्होल्टेज कोणतं आहे? लाईन व्होल्टेज. ठीक आहे, टोटल पॉवर ॲब्सॉर्ब्ड अँड पॉवर फॅक्टर ऑफ द कॉम्बिनेशन, आणि पॉवर फॅक्टरसुद्धा
या कॉम्बिनेशनचा पॉवर फॅक्टरसुद्धा कॅल्क्युलेट करायचा आहे. ऑल्सो ड्रॉ कंप्लीट वेक्टर डायग्राम आणि कंप्लीट वेक्टर डायग्रामसुद्धा ड्रॉ करायचे आहे. सोल्युशन गिवन दिलेलं काय आहे, इम्पिडन्स रेक्टेंग्युलर फॉर्ममध्ये दिला आहे 5 + j7 ओहम. ओके, इक्वल्स टू याला पोलर फॉर्ममध्ये कन्व्हर्जन केलं 8.60 ॲट अन अँगल 54.46 डिग्री. लाईन व्होल्टेज दिलेला आहे 200 व्होल्ट. एफ इक्वल्स टू 50 हर्ट्ज. काय काय कॅल्क्युलेट करायचं आहे, लाईन करंट, फेज व्होल्टेज, टोटल पॉवर, पॉवर फॅक्टर आणि वेक्टर डायग्राम. ठीक आहे, तर पहा स्टेप 1 फाइंड लाईन, फेज करंट अँड फेज व्होल्टेज. ह्या तिन्ही गोष्टी स्टेप 1मध्येच कॅल्क्युलेट करू शकतो. फॉर डेल्टा कनेक्शन जितका लाईन व्होल्टेज आहे तितका फेज व्होल्टेज असतो, म्हणून आपल्याला इथे फेज व्होल्टेज ही पहिली जो आपल्याला डिटरमाइन करायचा होता तो कॅल्क्युलेट होतो 200 व्होल्ट. फेज करंट, आता डेल्टा कनेक्शनमध्ये फेज करंट आपल्याला सुरुवातीला कॅल्क्युलेट करावा लागेल. IPH इक्वल्स टू VPH डिवायडेड बाय ZPH या फॉर्म्युल्याने. मग आपल्याला VPH किती दिला आहे 200 ॲट अन अँगल 0 डिग्री डिवायडेड बाय 8.16 ॲट अन अँगल 54.46 हा आपल्याला ZPH मिळतो आहे, म्हणून आपल्याला IPH मिळेल 23.25 ॲट अन अँगल -54.46 डिग्री ॲम्पियर. ठीक आहे, ह्याला आता जर लाईन करंट जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर डेल्टा कनेक्टेड लोडमध्ये आपल्याला माहिती आहे लाईन करंटचा फॉर्म्युला IL इक्वल्स टू √3 गुणिले IPH हा स्टँडर्ड फॉर्म्युला. ठीक आहे, इक्वल्स टू √3 गुणिले 23.25. फक्त आपल्याला मॅग्निट्यूडशी संबंध आहे म्हणून मॅग्निट्यूड आपण इथं गुणाकारात घेतला आहे. इक्वल्स टू 40.27 ॲम्पियर आपल्याला लाईन करंट मिळतो आहे. अँगल शेवटी तसंच राहणार आहे. ठीक आहे, स्टेप 2 फाइंड पॉवर फॅक्टर अँड टोटल पॉवर ॲब्झॉर्ब्ड. पॉवर फॅक्टर फाइंड आउट करायचं आहे आणि टोटल पॉवर जितकी खर्च झाली ती सुद्धा कॅल्क्युलेट करायची आहे. पॉवर फॅक्टर cos phi इक्वल्स टू R/ZPH या स्टँडर्ड फॉर्म्युल्याने आपण पॉवर फॅक्टर फाइंड आउट करू शकतो. इक्वल्स टू 5 डिवायडेड बाय 8.60. 5 कुठून आला तर दिलेला आहे रेक्टँग्युलरमध्ये इम्पिडन्स 5 + j ओहम, इथूनच R घेतला आपण. ठीक आहे, R अंशातला R छेद ZPH कॅल्क्युलेट केला आहे 8.60 इक्वल्स टू 0.58 लॅगिंग. पॉवर फॅक्टर 0.58 लॅगिंग येतो आहे. टोटल पॉवर ॲब्झॉर्ब्ड, टोटल शक्ती जी खर्च झालेली आहे ती सुद्धा कॅल्क्युलेट करावी लागेल. P इक्वल्स टू √3 VL cos phi. ओके, √3 VL 200 व्होल्ट, IL 40.27 जी कॅल्क्युलेट केली आपण वरती, cos phi 0.58. ओके, टोटल आपल्याला 8090 म्हणजेच 8090.96 वॅट इतकी पॉवर टोटल ॲब्झॉर्ब होते. ओके, अजून नेक्स्ट पॅरामीटर फाइंड आउट करायचे आहेत. ओके, इथं पहा आपल्याला काय वेक्टर डायग्राम ड्रॉ करायचे आहे. वेक्टर डायग्राम स्टेप 3 वेक्टर डायग्राम रेफर फिगर P4.7.19 फॉर वेक्टर डायग्राम VRY इक्वल्स टू VYB इक्वल्स टू VBR. हे काय आहेत डेल्टा कनेक्शनसाठी हे फेज व्होल्टेज किंवा लाईन व्होल्टेज दोन्ही एकच असतात, म्हणून VRY इक्वल्स टू VYB इक्वल्स टू VBR. फेज करंट्स R मॉड ऑफ IR इक्वल्स टू मॉड ऑफ Y इक्वल्स टू मॉड ऑफ B. ठीक आहे, फेज करंट दिलेले आहेत. लाईन करंट्स R IR मायनस IB इक्वल्स टू IB मायनस IY इक्वल्स टू IY मायनस IR. फेज पॉवर फॅक्टर अँगल phi इक्वल्स टू 45.46 लॅगिंग. आता पहा व्हेक्टर डायग्राम आपल्याला ड्रॉ करायचे आहे. कोणतीही एक जी व्होल्टेजची रेफरन्स असणार आहे, व्होल्टेज रेफरन्स असणार आहे तो रेफरन्स घ्यायचा आहे. व्होल्टेजची लाईन म्हणजेच फेज जो आहे लाईन व्होल्टेज जो आहे तो VRY हा असा आपण रेफरन्स घेऊ, किंवा VYB रेफरन्स घेऊ शकता, किंवा VBR हा रेफरन्स घेऊ शकता. तिन्हीही 120 अंशात एकमेकाला काय असणार आहेत, सेपरेट असणार आहेत. ठीक आहे, आता पहा कोणकोणत्या गोष्टी लॅगिंग आहेत. ओके, IY हा लॅगिंग आहे VYBला. IY म्हणजेच हा जो लाईन करंट आहे IY तो लॅगिंग आहे, मागे आहे VYBला. ओके, त्याच पद्धतीने VRYला IR हा लॅगिंग आहे. ओके, ह्या लाईन व्होल्टेज VRYला हा लाईन करंट IR लॅग आहे. ओके, ठीक आहे, तर त्याच पद्धतीने VBRला कोण लॅग असेल, IB लॅग असेल. VBRला IB लॅग आहे. ठीक आहे, आता हे वेक्टर डायग्राममध्ये आपण दाखवलेलं आहे, परंतु IR, IY आणि IB कितीने लॅग आहेत 54.46 54.46 54.46 इतक्या अँगलने हे मागे आहेत. ओके, लॅग आहेत. आता पहा IY चा रिफ्लेक्ट निगेटिव्ह IY इथे ड्रॉ करावा लागेल, कारण आपल्याला रिझल्टंट करंट लाईन करंट जो आहे IB मायनस IY तो फाइंड आउट करायचा आहे. ओके,
त्यामुळे आय वाय जो आहे त्याचा जो रिफ्लेक्टिव्ह निगेटिव्ह पार्ट आहे तो इथे त्याच मॅग्निट्यूडने आपण इथे ड्रॉ केला. त्याच पद्धतीने आय आरचा निगेटिव्ह जो आहे मायनस आय आर तो इथे ड्रॉ केला. त्याच पद्धतीने आय बीचा जो निगेटिव्ह पार्ट आहे मायनस आय बी तो इथे ड्रॉ केला. आता पहा रिझल्टंट करंट, इतकीच फेजर डायग्राम पहा, इतकीच वेक्टर डायग्राम पहा. रिझल्टंट करंट जो आहे आय आर आणि आय बी यांच्यातील मधील जो रिझल्टंट करंट आहे तो ड्रॉ करण्यासाठी आपल्याला इथे लॉ ऑफ पॅरलोग्राम समांतरभुज चौकोनाचा इथे वापर करावा लागेल. ठीक आहे. आय आरच्या मॅग्निट्यूडमधून जाणारी आय बीला मायनस आय बीला पॅरल असणारी समांतर असणारी ओके आपण इथे एक रेषा ड्रॉ केली. त्याचबरोबर मायनस आय बीमधून जाणारी परंतु आय आरला पॅरल असलेली सेम लाईन आपण इथे ड्रॉ केली. दोन्ही लाईन जिथे छेदले जातात त्यांचा जो मध्य निघतो तोच आपला काय असेल आय आर मायनस आय बी असेल. ओके ठीक आहे. त्याच पद्धतीने आपण आय बी मायनस आय वाय, त्याच पद्धतीने आपण आय वाय मायनस आय आर ह्या वेक्टर्स ड्रॉ केल्या आणि ते कंप्लीट वेक्टर डायग्राम आपल्याला मिळते. विद्यार्थ्यांनी ह्या प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे 4.7.21 आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे 4.7.21 जो की समर 14ला विचारलेला आहे. ओके. हा व्हिडिओ पॉज करून ह्या प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट घेऊन वहीमध्ये लिहायचा आहे. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 4.7.22 क्वेश्चन नंबर 20 3 आयडेंटिकल इम्पिडन्सेस आर कनेक्टेड इन डेल्टा. 3 आयडेंटिकल इम्पिडन्स आहेत Z1 Z2 Z3 असेल कदाचित. ते डेल्टा कनेक्शन लोड्समध्ये कनेक्ट केलेले आहेत टू अ 3 फेज 400 व्होल्ट. ओके. द लाईन करंट इज डेल्टा कनेक्शनमध्ये लाईन करंट दिलेला आहे 35 अँपियर अँड टोटल पॉवर टेकन फ्रॉम द सप्लाय इज 15 किलोवॅट आणि पॉवरसुद्धा दिलेलं आहे 15 किलोवॅट. कॅल्क्युलेट रेझिस्टन्स अँड रिॲक्टन्स ऑफ ईच फेज. आणि प्रति फेजचा आपल्याला रेझिस्टन्स आणि रिॲक्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणजेच आर आणि एक्स फाइंड आउट करायचं आहे. सोल्युशन गिवन 3 फेज डेल्टा आहे. व्ही एल जितका असेल तितकाच व्ही पी एच असणार आहे 400 व्होल्ट. आय एल दिलेला आहे 35 अँपियर. आय पी एच तेवढा काढावं लागेल. पी टी टोटल पॉवर दिलेला आहे 15 किलोवॅट. टू फाइंड आर पी एच अँड एक्स पी एच. स्टेप 1 फाइंड झेड पी एच. आर पी एच आणि एक्स पी एच जर फाइंड आउट करायचं असेल तर झेड पी एच फाइंड आउट करावं लागेल. झेड पी एच इक्वल्स टू व्ही पी एच डिवायडेड बाय आय पी एच येतो. व्ही पी एच आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. आय पी एचसुद्धा कॅल्क्युलेट करावा लागेल. व्ही पी एच तोच असतो डेल्टामध्ये. आय पी एच कॅल्क्युलेट करण्यासाठी आय पी एच इक्वल्स टू फेज करंट इक्वल्स टू आय एल डिवायडेड बाय √3 इक्वल्स टू 35 डिवायडेड बाय √3 इक्वल्स टू 20.2 अँपियर इतका आपल्याला आय पी एच मिळेल. देअरफॉर झेड पी एच इक्वल्स टू व्ही पी एच छेद आय पी एच 400 डिवायडेड बाय 20.2 19.8 इतका आपल्याला काय मिळेल झेड पी एच मिळेल. ओके. नेक्स्ट जाऊयात स्टेप 2 फाइंड कॉस फाय अँड साइन फाय. आपल्याला इथे कॉस फाय आणि साइन फाय सुद्धा फाइंड आउट करावं लागतील जे की आपल्याला टोटल पॉवर या फॉर्म्युलावरून फाइंड आउट करता येईल. कारण का प्रॉब्लेममध्ये टोटल पॉवर दिलेला आहे. व्ही एल माहीत आहे. आय एल आत्ताच फाइंड आउट म्हणजे आय एल दिलेला आहे. ओके. कॉस फाय फाइंड आउट करू शकतो ना. ठीक आहे. म्हणजेच टोटल पॉवर पी टीची व्हॅल्यू आहे 15 किलोवॅट. किलोच्या ऐवजी गुणिले 15 गुणिले 10⁻³ आपण ठेवलेला आहे म्हणजे 1000ने गुणलेला आहे 15ला जेणेकरून 15,000 इतकी पॉवर असेल टोटल पॉवर. ओके. 15 × 10⁻³ चं जे कन्व्हर्जन आहे तो केलेला आहे. त्याचबरोबर इक्वल्स टू √3 व्ही एलच्या जागी आपण 400 व्होल्ट ठेवतोय. आय एल 35 अँपियर ठेवतोय. कॉस फाय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके. कॉस फाय फाइंड आउट करायचं असेल तर ह्या बरोबर चिन्हाच्या पलीकडे असणारे गुणाकारातले जे टर्म्स आहेत त्या बरोबर चिन्हाच्या अलीकडे येतील म्हणजेच पॉवरच्या छेदात येतील म्हणजेच भागाकारात येतील. ठीक आहे. त्यानुसार आपल्याला कॉस फाय मिळेल. कॉस फाय इक्वल्स टू 0.6186. कॉस फाय कॅल्क्युलेट करण्यापाठीमागचा उद्देश काय आहे की आपल्याला फाय अँगल मिळाला पाहिजे. मग फाय कसा मिळेल. फाय इक्वल्स टू कॉस इन्व्हर्स. कॉस नको आहे ना मग बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना छेदात जाईल. मग 1 कॉस म्हणजेच कॉस इन्व्हर्स असतो. कॉस इन्व्हर्स कॅल्सीमध्ये आपल्याला 0.6 ठेवला की आपल्याला 51.79 डिग्री इतका अँगल मिळतो. देअरफॉर साइन फाय त्याच्यावरून आपण साइन फाय कॅल्क्युलेट करू शकतो. कॅल्सीमध्ये साइन फायची किंमत ठेवा 51.70 डिग्री आपल्याला 0.7857 हे साइन फाय मिळेल. स्टेप नंबर 3 फाइंड आर पी एच आणि एक्स पी एच. आर पी एच फाइंड आउट करण्यासाठी मॉड ऑफ झेड पी एच इंटू कॉस फाय 19.8 इंटू 0.6186 आपल्याला आर पी एच मिळेल म्हणजे रेझिस्टिव्ह पार्ट मिळेल 12.25 ओहम. एक्स पी एचचा सेम फॉर्म्युला आहे परंतु इथे झेड पी एचला साइन फायने गुणलेला आहे. मॉड ऑफ झेड पी एच इंटू साइन फाय इक्वल्स टू 19.8 इंटू 0.7857 15.56 आपल्याला रिॲक्टिव्ह पार्ट मिळाला. ओके.
नेक्स्ट पाहूयात आपण ॲप्लिकेशन ऑफ थ्री फेज AC सर्किट. ॲप्लिकेशन्स ऑफ थ्री फेज AC सर्किट्स. सिलेबस टॉपिक 4.8 ॲप्लिकेशन्स ऑफ थ्री फेज AC सर्किट. थ्री फेज AC सर्किट कुठे कुठे यूज करतात? फर्स्ट, थ्री फेज इंडक्शन मोटर, थ्री फेज सिंक्रोनस मोटर, सबमर्सिबल वॉटर पंप, व्हेरियस मशीन टूल्स, ॲप्लिकेशन्स, लेथ मशीन, ग्राइंडर, मायलिंग मशीन एट्सेट्रा. ओके. फिफ्थ आहे लार्ज फॅक्टरीज अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आपण थ्री फेज मशीन्स यूज करतो. एक्झाम्पल नंबर 4.8.3 हा 16 मार्कला विचारलेला आहे. काय पहा, बॅलन्स्ड स्टार कनेक्टेड लोड आहे ऑफ 8+J6 ओम पर फेज दिलेला आहे. इज कनेक्टेड टू ए बॅलन्स्ड थ्री फेज 400 व्होल्ट सप्लाय. फाइंड द लाईन करंट, पॉवर फॅक्टर, पॉवर अँड टोटल व्होल्ट ॲम्पियर. ठीक आहे. बॅलन्स्ड स्टार कनेक्टेड लोड आहे, त्याच्यासाठी आपल्याला लाईन करंट, पॉवर फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे, पॉवर अँड टोटल व्होल्ट ॲम्पियर्स. पॉवर अँड टोटल व्होल्ट ॲम्पियर्स. व्होल्ट ॲम्पियर कोणाचा फॉर्म्युला आहे? ॲपॅरंट पॉवर. ओके. व्होल्ट ॲम्पियर फक्त इथे पहा, टोटल व्होल्ट ॲम्पियर. पॉवर तर कॅल्क्युलेट करायचं, ॲक्टिव्ह पॉवर अँड टोटल व्होल्ट ॲम्पियर. व्होल्ट ॲम्पियर VA युनिटवरून कोणतं पॉवर आहे ते ओळखायला शिकणे, हा प्रॉब्लेम सांगतोय. व्होल्ट ॲम्पियर म्हणजेच काय, इथे आपल्याला ॲपॅरंट पॉवर, स्पष्ट शक्ती कॅल्क्युलेट करायचं आहे, कॅपिटल एस. ओके. तर पहा सोल्युशन. गिवन ZPH इक्वल्स टू इम्पिडन्स दिलेला आहे 8+J6 ओम, स्टार लोड आहे, लाईन व्होल्टेज दिलेला आहे 400 व्होल्ट. स्टार लोडमध्ये लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेजमध्ये √3चा फरक असतो. ठीक आहे. स्टेप 1, लाईन करंट फाइंड आउट करावा लागेल आपल्याला. ZPH इक्वल्स टू 8+J6, त्याला पोलर फॉर्ममध्ये कन्व्हर्जन केलं 10 ॲट अन अँगल 36.86 ओम. ओके. देअरफॉर VPH इक्वल्स टू VL डिवायडेड बाय √3. हाच फरक असतो स्टार कनेक्टेड लोडमध्ये. VPH फेज व्होल्टेज किती असतं? VLच्या 1/√3 पटीने, म्हणजेच VL डिवायडेड बाय √3 इक्वल्स टू 231 व्होल्ट. ओके. 231 व्होल्ट इतका VPH मिळतो आपल्याला. IL इक्वल्स टू IPH, लाईन करंट इक्वल्स टू फेज करंट, हा सेम असतो स्टार कनेक्टेड लोडमध्ये, इक्वल्स टू VPH डिवायडेड बाय ZPH. म्हणजेच एकंदरीत आपण IL कॅल्क्युलेट करतोय 231 डिवायडेड बाय 10. हा इम्पिडन्स दिलेला आहे. पोलर फॉर्ममध्ये जो कन्व्हर्जन करून मॅग्निट्यूडची जी क्वांटिटी मिळाली आहे ती तेवढीच घेतलेली आपण, इक्वल्स टू 23.1 ॲम्पियर. आपल्याला किती मिळेल? 23.1 ॲम्पियर इतका लाईन करंट मिळेल. स्टेप 2, पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर 5 इक्वल्स टू tan इनवर्स 6/8. या फॉर्म्युल्याने आपण 5 कॅल्क्युलेट केला, त्याच फायला आपण कॉस्टच्या पुढे ठेवला, म्हणजे कॉस्टच्या कंसामध्ये 5ची किंमत ठेवली तर आपल्याला 0.8 लॅगिंग पॉवर फॅक्टर आपल्याला इथे मिळतोय. त्याचबरोबर स्टेप 3, ॲक्टिव्ह पॉवर. P इक्वल्स टू √3 VL cos phi. √3 VL 400 व्होल्ट. IL आपण कॅल्क्युलेट केला 23.1. cos phi सुद्धा आपण कॅल्क्युलेट केला 0.8. ओके. तो फॉर्म्युलामध्ये ठेवला, गुणलं हे सर्व, तर 22.8 किलोवॅट इतका आपल्याला, म्हणजे 12,800 समथिंग किलोवॅट आपल्याला काय मिळतं? पॉवर मिळतोय. टोटल व्होल्ट ॲम्पियर म्हणजे स्पष्ट शक्ती, ॲपॅरंट पॉवर, कॅपिटल S इक्वल्स टू √3 VL. हा फॉर्म्युला आहे, इक्वल्स टू √3 × 400 × 23.1 16 किलो व्होल्ट ॲम्पियर इतका आपल्याला काय मिळतंय? ॲपॅरंट पॉवर. ओके. एक्झाम्पल नंबर 4.8.2, अ बॅलन्स्ड डेल्टा कनेक्टेड लोड हॅव्हिंग फेज इम्पिडन्स ऑफ 3+J4 ओम कनेक्टेड टू 400 व्होल्ट थ्री फेज AC सप्लाय. डिटरमाइन लाईन करंट, पॉवर फॅक्टर, ॲक्टिव्ह पॉवर, ॲपॅरंट पॉवर. काय काय पहा, बॅलन्स्ड डेल्टा कनेक्टेड लोड दिलेला आहे की ज्याच्यामध्ये इम्पिडन्स 3+J4 ओम इतका दिलेला आहे, कनेक्टेड टू 400 व्होल्ट, आणि जो 400 व्होल्ट थ्री फेज AC सप्लायला कनेक्ट केलेला आहे. आपल्याला कोणकोणत्या गोष्टी डिटर्मिन करायच्या आहेत? लाईन करंट, पॉवर फॅक्टर, ॲक्टिव्ह पॉवर, ॲपॅरंट पॉवर. ओके. तिन्ही पॉवर फॅक्टर, 2 पॉवर फाइंड आउट करायचं आणि लाईन करंट. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. गिवन दिलेलं काय आहे? ZPH इम्पिडन्स दिला 3+J4, याला कन्व्हर्जन करा पोलरमध्ये. VL इक्वल्स टू VPH, डेल्टा कनेक्शनमध्ये सेम असतात, लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज, इक्वल्स टू दिलेला आहे 400 व्होल्ट, डेल्टा लोड आहे म्हणून. स्टेप 1, लाईन करंट फाइंड आउट करायचं आहे. लाईन करंटमध्ये फक्त फरक असतो. लाईन करंट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला ZPH फाइंड आउट करावं लागेल, IPH फाइंड आउट करावं लागेल. IPH फाइंड आउट करून झाल्यानंतर त्याला गुणिले √3 केल्यानंतर आपल्याला लाईन करंट मिळेल. ओके. तर पहा, ZPH आपण इथे दिलेला आहे रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये, त्याला पोलर फॉर्ममध्ये कन्व्हर्जन केला 5 ॲट अन अँगल 53.13. IPH फाइंड आउट करायचा आहे. IPH साठी फॉर्म्युला काय? VPH डिवायडेड बाय मॉड ऑफ ZPH. ओके. इक्वल्स टू 400 डिवायडेड बाय 5. 80 ॲम्पियर इतका आपल्याला फेज करंट मिळतोय. आता लाईन करंट फाइंड आउट करण्यासाठी डेल्टा कनेक्शन लोडमध्ये लाईन करंट हा मोठा असतो फेज करंटपेक्षा √3 पटीने, म्हणून IL इक्वल्स टू √3 गुणिले IPH, √3 गुणिले 80 बरोबर 138.56 ॲम्पियर आपल्याला लाईन करंट मिळतोय. स्टेप 2, पॉवर फॅक्टर. 5 इक्वल्स टू tan इनवर्स X/R.
ओके. फायचा सिम्पल फॉर्म्युला आहे tan इनव्हर्स x अपॉन r. x दिलेला आहे 4, r आहे 3, 53.13 इतका फाय मिळाला. कॉस फायची किंमत कॅल्सीमध्ये कॉसच्या पुढे ठेवा. ओके. कॉस कंसामध्ये 53.13 बरोबर प्रेस केला कॅल्सीचा बरोबर हे बटन प्रेस केलं तर आपल्याला कॉस फाय पॉवर फॅक्टर 0.6 लॅगिंग मिळतो. स्टेप 3 ॲक्टिव्ह पॉवर P इक्वल्स टू √3 VLIL cos phi. P इक्वल्स टू √3 VLIL cos phi. √3 गुणिले 400 गुणिले 138.56 गुणिले 0.6 इक्वल्स टू 57.6 किलोवॅट इतका पॉवर आपल्याला मिळतो. ॲक्टिव्ह पॉवर म्हणजेच खरी शक्ती. ठीक आहे. त्याचबरोबर स्टेप 4 ॲपॅरंट पॉवर. ॲपॅरंट पॉवर म्हणजे स्पष्ट शक्ती. कॅपिटल S इक्वल्स टू √3 VLIL. फॉर्म्युलामध्ये पुट केलं की आपल्याला 95.99 किलो व्होल्ट ॲम्पेअर इतकी ॲपॅरंट पॉवर मिळते. ठीक आहे. इथं आपणाला जो युनिट नंबर 3 होता 3 फेज सर्किट हा इथे जो 13 मार्क्ससाठी होता तो इथे संपतोय. ओके. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रिन्सिपल्स ऑफ DC सर्किट अनालिसिस हा युनिट नंबर 4 सिलेबसनुसार युनिट नंबर 4 आणि बुकनुसार चॅप्टर नंबर 5 आपण पाहणार आहोत. ओके. युनिट नंबर 4 जो आहे प्रिन्सिपल्स ऑफ DC सर्किट अनालिसिस हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टार्ट करणार आहोत. ओके. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेल्टा कनेक्शनवरती जे प्रॉब्लेम होते, काही स्टार कनेक्शनवरती सुद्धा प्रॉब्लेम होते ते पाहिलेत. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 4.8 ॲप्लिकेशन्स ऑफ 3 फेज AC सर्किट्स. 3 फेज AC सर्किट्स कुठे यूज करतात? 3 फेज इंडक्शन मोटर्समध्ये, 3 फेज सिंक्रोनस मोटर्समध्ये, सबमर्सिबल वॉटर पंप, व्हेरियस मशीन टूल्स, वेगवेगळ्या मशीन साधनांमध्ये सुद्धा वापरतात. ॲप्लिकेशन जसे की लेथ मशीन आहे, ग्राइंडर आहे, मायलिंग मशीन आहे. ओके. लार्ज फॅक्टरीज, मोठ्या औद्योगिक इंडस्ट्रीजमध्ये अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आपल्याला 3 फेज AC सर्किटचा इथे वापर पाहायला मिळतो. ओके. अशा पद्धतीने आपल्याला जो थर्ड युनिट होता 3 फेज सर्किट्स जो की 13 मार्क्ससाठी होता तो इथे एंड होतोय, संपतोय. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये युनिट नंबर 4 प्रिन्सिपल्स ऑफ DC सर्किट अनालिसिस हा पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला सोर्स ट्रान्सफॉर्मेशन, स्टार डेल्टा अँड डेल्टा स्टार ट्रान्सफॉर्मेशन्स, मेश अनालिसिस आणि नोड अनालिसिस इत्यादी गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. ओके. सो नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट युनिटसाठी पाहत राहा SRG टेक्निकल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.